मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8 मार्च म्हणजेच की जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यावर निधी मिळणार असल्याची घोषणा कालच महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी बोलताना दिली। याबद्दल आता महिलांमध्ये विविध प्रकारचे संभ्रम पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे एकत्रित येणार का किंवा यामध्ये सर्वच महिलांच्या बँक खात्यावर पैसे येणार का, बहिणींची छाननी अथवा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, आम्हाला या योजनेअंतर्गत बाद केले का किंवा आम्हाला पैसे मिळणार का नाही, कुटुंबामधील किती महिलांच्या बँक खात्यावर योजनेचा हप्ता जमा होणार, असे अनेक विविध प्रकारचे प्रश्न यामध्ये लाडक्या बहिणींना पडल्याचे पाहायला मिळत आहे। आता आदितीताई तटकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करून याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे आणि यामुळे कोणाला पैसे मिळणार हे आता आपल्याला लगेच समजणार आहे। आता यामध्ये नक्की त्या पोस्टमध्ये काय म्हटल्यात ते आपण या ठिकाणी पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, ही फेसबुक पोस्ट तुम्ही पाहू शकता। यामध्ये बघा काय लिहिलं आहे की महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार। 1500 रुपये जमा होणार। म्हणजेच की एक गोष्ट लक्षात घ्या की या महिन्यामध्ये मिळणारा हप्ता हा फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्चच्या आधी सर्व लाभार्थी आणि पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। यामध्ये मार्च महिन्याचा उल्लेख कुठल्याही प्रकारे अजून तरी करण्यात आलेला नाही। मीडियाने दिलेल्या बातमीनुसार अथवा यामध्ये महिला व बाल विकास विभागाकडून देखील सांगितल्यानुसार काही ठिकाणी बोललं जात होतं की मार्च आणि फेब्रुवारीचे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा केले जातील। परंतु आता यामध्ये आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे की केवळ फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता तो देखील 1500 रुपयाप्रमाणे मिळणार आहे। 2100 रुपयाचा निर्णय झालेला नाही आणि त्यासोबतच यामध्ये छाननी प्रक्रिया पूर्ण होऊन ज्या महिला पात्र आहेत केवळ त्यांनाच या योजनेचा या पुढचा निधी जमा होणार आहे। म्हणजेच की ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त आहे, जे टॅक्स भरतात किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरदार आहे, एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 2 महिला पात्र अशांनाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत। यामधून ज्या महिला अपात्र आहेत किंवा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार नाही। यामध्ये पुढील देखील सर्व हप्ते असतील ते देखील अशा महिलांना जमा होणार नाहीत। आता राज्याचा अर्थसंकल्प सुरू असून या अर्थसंकल्पामध्ये निर्णय झाल्यास 2100 रुपये हे एप्रिल महिन्यापासून सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होतील। त्यामध्ये 2100 रुपयांमध्ये ज्या महिला निवड होतील त्या सर्वांना योजना जोवर सुरू आहे तोपर्यंत 2100 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे। परंतु लक्षात घ्या 2100 रुपयाचा निर्णय अद्याप झालेला नाहीये। ज्यावेळी याची अधिसूचना समोर येईल त्यावेळी आपल्याला समजणार आहे की 2100 रुपये सरसकट मिळणार किंवा 2100 रुपये मिळणार का नाही याबद्दल माहिती मिळणार आहे। आता मध्ये आदितीताई तटकरे या काय बोलल्या आहेत याबद्दलची सविस्तर व्हिडिओ पुढे दिली आहे, ती सविस्तर पहा म्हणजे तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येणार आहेत। सभापती महोदय असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे। 8 तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे। पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहे। परंतु असा आरोप विरोधक करतायत की येत्या डिसेंबरपर्यंत 80 लाख महिला ज्या आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार, असा विरोधकांचा आरोप आहे। विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत। आम्ही साधारणपणे जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत। गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास
2,35,00,000 40,00,000 इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोचलेला आहे. त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत. विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेला आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत. पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार. या हप्त्यामध्ये केवळ फेब्रुवारीत हा निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा? फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता या अर्थसंकल्पात त्याची तरतूद 2100 रुपये अशी करण्यात येणार आहे, त्याबद्दल काही नाही. साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं, ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की 3-3.5 हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि 30 लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं. तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं. त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्रित करणार आहोत. काल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये होते. त्यांनी सांगितलेलं आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि सध्या त्याचं पालकत्व जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास हा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता ही त्यांनी निश्चितपणाने घेतलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहन योजना का जो इस फरवरी मंथ का जो लाभ है वो 8 मार्च महिला दिन, जागतिक महिला दिन जो हम मनाते हैं और उसके पूर्व संध्या को ये 5 मार्च से